नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण दोडक्याची रस्सा भाजी करणार आहेत. त्यासाठी बघा, हा जो दोडका आहे, हा दोडका घेऊन मी त्याची साल काढून घेतलेले आहेत आणि त्याचे असे उभे काप करून घेतलेले आहेत. भाजीसाठी एक टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचं कूट, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर घालून केलेलं आहे. तसंच मसाल्यामध्ये काळं तिखट, लाल मिरची, धने पावडर आणि जिरे पावडर घेतलेली आहे. चला आपण भाजी तयार करूया. पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. या गरम तेलामध्ये जिरे, मोहरी टाकली. यातच आता आपण हे मसाले टाकून चांगले परतून घेणार आहेत. टोमॅटो, आता हे टोमॅटो टाकून आपल्याला हे चांगले मऊ होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे. त्यासाठी त्यात आपण आता याच्यामध्ये हे टोमॅटो जे आहेत हे मिक्स होण्यासाठी, मऊ होण्यासाठी आपण त्यात थोडंसं मीठ टाकूया. मिठामुळे टोमॅटो लवकर मऊ होतात. बघू शकता तुम्ही, टोमॅटो चांगला विरघळलेला आहे. आता यामध्ये आपण दोडका आणि जे शेंगदाण्याचं कूट होतं ते आपण याच्यामध्ये टाकणार आहे. त्याला चांगलं मिक्स करून घेऊ. छान तर्री आली आहे भाजीला. चवीपुरतं मीठ टाकू आणि आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहेत. आपल्याला जेवढी भाजी पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण पाणी याच्यामध्ये टाकणार आहेत. थोडीशी कसुरी मेथी. कसुरी मेथीनं भाजीला चव छान येते. आता याच्यावर आपण झाकण ठेवू आणि 10 मिनिटासाठी ही भाजी आपण शिजू देऊ. याच्यामध्ये हळद टाकायची विसरली होती माझ्याकडून. थोडीशी चिमूटभर हळद पण टाकलेली आहे आपण. दहा मिनिटानंतर बघू शकतो आपण, भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि दोडका पण आता चांगला शिजलेला आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही ही दोडक्याची भाजी जरूर करून बघा. खूप छान होते ही भाजी आणि सर्वांना आवडेल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.